आगरी कोळी कुणबी सांस्कृतिक भवनाच्या भूमिपूजन केलं का आपण? भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित आगरी कोळी कुणबी या मंडळाचे अध्यक्ष अर्जुन भोईर, आमदार सन्माननीय गणपत शेठ गायकवाड, माजी आमदार प्रकाश भोईर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, सचिन बासरे, चंद्रकांत ठाणकर, अर्जुन म्हात्रे, सुभाष पाटील, नारायण पाटील, वरुण पाटील, शक्तिवान भोईर, अशोक भोईर, उल्हास भोईर, प्रेमनाथ म्हात्रे, परशुराम पितांबरे, साईनाथ तारे, सुनील वायले, रजनी मिरकुटे, ज्योती भोईर, वैशाली पाटील, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित भूमिपुत्र बंधू आणि भगिनी पत्रकार मित्रांनो, सगळ्यात आधी या भवनासाठी गेल्या 35-40 वर्षापासून ज्यांनी योगदान दिलेलं आहे, या इथे उभा राहणाऱ्या वास्तूच्या आणि जागेच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेले आहे, त्या सगळ्यांचं श्रेय आजच्या कार्यक्रमाचं आहे असं मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो. हे सगळं श्रेय त्यांना देतो. मला तुम्ही श्रेय दिलं, मला तर मी कधी श्रेय घेत नाही. मी तर अतिशय नम्रपणाने सांगतो, मी जे काही करतो या पदावरून त्याचं श्रेय माझं नाही, तर माझ्या समोर बसलेल्या सगळ्या माझ्या बांधवांचं आहे असं मी सांगत असतो. तर तुम्हाला असं वाटेल की आमचं काय, आम्ही काय केलं आहे, तर तुम्ही 2014ला जे केलं आहे ना, त्याच्यामुळे हे सगळे होते. 2014ला तुम्ही मला जर खासदार केलं नसता तर कल्याण पश्चिममध्ये मी आलो तरी असतो का कधी? मग श्रेय कोणाचं आहे? मी अतिशय नम्रपणाने सांगतो की याचं श्रेय जर आहे तर आपल्या सगळ्यांचं आहे, कल्याण पश्चिमच्या आणि भिवंडी लोकसभा क्षेत्रात राहणाऱ्या सगळ्या माझ्या बांधवांचा आहे. मी नेहमी सांगतो की अशा प्रकारच्या आपण समाजाची भवन जेव्हा बांधतो तर हे कशासाठी असतात, याच्या पाठीमागे काय पार्श्वभूमी? फक्त लग्न करण्यासाठी एकमेव कारण नाही का? लग्न करायला जागा नाही म्हणून तिथं लग्न करायची एवढाच उद्देश आहे का? तर नाही. याच्या पाठीमागे उद्देश असा आहे, मी नेहमी सांगतो की माणसं एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे आणि एकत्र काम करणं हे यश आहे. पण माणसांना यश मिळवण्यासाठी ह्या तिन्ही गोष्टी जर करायच्या असेल तर याच्यासाठी कुठेतरी वास्तू असण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या वास्तूची आवश्यकता त्याच्यासाठी आहे की आपण सगळे एकत्र एका विचाराने समाजाला पुढे नेण्यासाठी जिथे काम करू ती आपली आगरी कुणबी कोळी भवनाची वास्तू. मला काही राजकारण करायचं नाही, आपण सामाजिक मंचावर आहोत. पण खंत माझ्या मनामध्ये, मी कालपासून 2-3 वेळा विश्वनाथ भोईरांना फोन केला. समाजाचे आमदार आहेत, काय तुमचं असेल मला माहीत नाही, पण असायला पाहिजे होते इथे. मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलं की मला कोणी विचारलंच नाही, असं नाही तसं नाही. असं नाही, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. कोण राजकीय क्षेत्रामधले कुठल्या रंगाने रंगलाय ना, त्याचा इथे आपण विसर पाडून स्वतःला ह्या मंचावर आलं पाहिजे. नेहमी समाजाच्या बैठका होतात, बोलतो की नाही आपण, राजकीय चपला बाहेर काढून या, सांगतो ना सगळ्यांना की नाही. मग आता समजा मी BJPचा आहे, इकडे काय BJPवाल्यांचेच कार्यक्रम होणार? बहुसंख्य आगरी समाज हा शिवसेनेशी जोडलेला आहे ना की नाही? आहे ना? आपण काय विचार करतो का असा कधी?
हा विचार केला नाही पाहिजे. आपण सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. भविष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हे आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन एकत्र काम करायचं आहे. माझी ह्याच्या पुढची संकल्पना होती की आगरी, कोळी, कुणबी, तेली, माली, साळी जे काही भूमिपुत्र इथले असतील त्या सगळ्या भूमिपुत्रांचं भवन असावं. पण नंतर माझ्या निदर्शनास आणलं की गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे. मला स्वतःला सुद्धा कधी कधी असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतो. कमी का पडतो? मला तुम्ही सांगा, अनेक लोकांची भवनं या ठिकाणी झाली असतील किंवा जिल्ह्यात झाली असतील. जैन समाजाचा असेल, गुजराती समाजाचा असेल, मारवाडी समाजाचा असते. मागे मी वाणी समाजाच्या त्यांच्या भवनच्या उद्घाटनाला मी आलो होतो. मला वाटतं 14-15ला झालं असेल, मला तर आठवत नाही एक्झॅक्ट. मला तुम्ही सांगा, हे कल्याण पश्चिम जे बसलेलं आहे, जागा कोणाच्या? गुजरात्यांच्या होत्या, मारवाड्यांच्या होत्या, वाण्यांच्या होत्या? कोणाच्या जागा आहेत? आपल्याच आहेत ना, भूमिपुत्रांच्या. आपल्याला जागा मागायला लागते. या परिस्थितीत आपण आलो आणि त्यांनी जागा विकत घेऊन त्यांचे सगळ्यांचे समाजगृह बांधले. आपण मागे आहोत की नाही ही खंत माझ्या मनात कायमचीच आहे. प्रत्येक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे, फक्त कल्याण पश्चिममध्ये असं नाही. मागे जेव्हा भाईंदरची महापालिकेची निवडणूक होती तेव्हा मला पक्षाने सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही प्रभारी म्हणून जायचं आहे. मी समाजाची बैठक घेतली. समाजाच्या बैठकीत एकच सांगितलं, तुम्ही जर जबाबदारी घेत असाल की आम्हाला समाजाच्या भवनाला जागा मिळेल तर आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभे राहू. मी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, व्यासपीठावरून भाषणातच शब्द दिला की माझी जबाबदारी, नाही दिली तर मी विकत घेऊन जागा देईन, असं समाजाला सांगितलं. आणि त्या ठिकाणी समाजाला जागा मिळवून दिली, महापालिकेने दिली जागा. आणि आता मोठं मला वाटतं 30-35 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी आगरी भवन त्या लोकांनी बांधायला लागेल. ही जिद्द पाहिजे. आपल्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. आपण काय कशामध्ये वेळ घालवतो? मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. कशात काय नसते आणि नुसताच आपल्यामध्ये वाद असतो. कदाचित कोणी ऐकले असेल, 2 डोकी फोडलेले मित्र आपला न्याय घेऊन जजच्या चेंबरमध्ये जातात. जज बोलतो, काय झालं? तुम्ही सांगता आम्ही मित्र आहोत, एकमेकाची डोकी का फोडली? दुसरा सांगतो, साहेब यांनी माझ्या शेतात म्हशी घुसवल्या. तो बोलतो, म्हशी कुठे आहेत? तो बोलतो, म्हशी नाही आहेत. शेत कुठे आहे? तो बोलतो, शेत पण नाही आहे. म्हशी नाही, शेत नाही, मग भांडण कशावरून झालं आणि डोकी का फोडली? तो बोलतो, आम्ही नदी किनारी दोघे मित्र गप्पा मारत बसलो होतो. बोलता बोलता आमची चर्चा सुरू झाली. एकाने सांगितलं की यावर्षी माझ्या शेतामध्ये चांगलं पीक आलंय, पैसे आले की काहीतरी वेगळा व्यवसाय करीन. दुसरा बोलतो, मला नोकरीतून निवृत्त झालो म्हणून पैसे आलेत, तर मीही 5-6 म्हशी घेईन. हा, शेत पण घेईन आणि म्हशी पण घेईन. पहिला त्याला बोलतोय, तू म्हशी घेऊ नको. बोलतो, का? तर तुझ्या म्हशी माझ्या शेतात जातील. दुसरा बोलतो, तू मला अडवू शकत नाही, माझ्या मनात आले म्हशी घ्यायचं, मी म्हशीच घेणार. याच्यावरून दोघांचं भांडण झालं. चर्चा सुरू झाली. दोघांच्या हातात छोटी शिमटी असते ना, आपल्या भाषेत, गावठी भाषेत बोलतो ती शिमटी. एकाने काढला चौकोन, हे बघ बोलतो, घेतला मी शेत. दुसऱ्याने त्याच्या हातातली काठी घेतली आणि त्याच्या चौकोनात रोवली, या बघ घुसवल्या मी म्हशी. आणि याच्यावरून भांडण झालं आणि डोकी फोडली आणि जजकडे गेले. काही आहे का? म्हशी आहेत, शेत आहे, काहीच नाही ना. अर्जुन दादा अजून काहीच नाही. आता तर नारळ फोडले आपण पण जजच्या दरबारात गेलो.
हे बदललं पाहिजे. समाजाला प्रगतीच्या वाटेने नेणाऱ्या गोष्टी ह्या भवनातून आपल्याला शिकवता आल्या पाहिजे. अशा प्रकारची आपण व्यवस्था इथं केली पाहिजे. म्हणून मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही सांगितलं आणि तुम्हालाही सांगितलं, याचं जेव्हा प्लॅन कराल फायनल करू नका, मला दाखवा. मला काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. जसं मी आता माझ्या मंत्रालयाकडून सेंट्रल लायब्ररीसाठी मानकुली नाक्यावर कलेक्टरला जागा मागितले 2 एकर, तिथं सेंट्रल लायब्ररी करणार आहोत. हे पूर्ण महाराष्ट्राची एक मदर लायब्ररी तिथं होईल आणि त्याच्यातून पूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामपंचायती त्यांच्याकडे ई लायब्ररी करून त्या जोडल्या जातील. तर ते प्लॅन करताना मी सूचना अशा दिल्या जिल्हा परिषदेला, सगळ्या मल्टीपर्पज उपयोग त्याचा झाला पाहिजे, याच्यासाठी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आता लायब्ररी आहे, लायब्ररी म्हणजे साहित्याशी संबंधित काही कार्यक्रम करायचा असेल तर 1000-1500 माणसं बसली पाहिजेत असा एक हॉल करा, तर स्टडी रूम करा. साहित्याशी संबंधित काही प्रदर्शनं असतील, ती प्रदर्शनं तिथे घेतली पाहिजेत, त्याच्यासाठी व्यवस्था करा. आर्ट गॅलरी करा, ज्याचं प्रदर्शन तिथं भरवता येईल. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींच्या सूचना मी जिल्हा परिषदेला केल्या. हे केल्यानंतर अशा प्रकारचे कार्यक्रम करायचे असतील तर कोणाला जागा शोधायला लागणार आहे का? मग आपण फक्त लग्नापुरतं मर्यादित न राहता आपल्या भूमिपुत्राशी संबंधित असलेल्या ज्या काही गोष्टी असतील, आपल्या बचत गटामध्ये काम करणारे आमच्या भगिनी असतील, दिवाळीच्या वेळेला फार फराळ लोक विकत घेतात, फराळाचे काउंटर लावायचे असतील, ती व्यवस्था आपल्याला करता येते का? बाहेर कुठे त्यांना काउंटर लावला तर 1000 रुपये लागत असतील तर आपण 100 रुपयात व्यवस्था करून देऊ शकतो का? आमच्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या कोर्सेसच्या संबंधात त्यांना माहिती मिळावी म्हणून आपल्याला असे कार्यक्रम करता येतील का? अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणून आपल्याला करता आल्या पाहिजे, अशी व्यवस्था आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय होते, आपल्याला आधीच असं वाटते आपण भूमिपुत्र तसे डरपोक आहात. कशामध्ये? अशा प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात किंवा काही समाजासाठी मोठं उभं करण्यामध्ये. बाकीमध्ये नाही, बाकी तलवार काढली की त्याच्यात आपला कोणी हात नाही धरत, आणि एनसी झाली की पोलीस स्टेशनला नाही. तुम्ही फोन केला तर जाऊ, नाही तर साहेब आत टाकलं मग काय करणार? आपल्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. त्या क्षमतेला बाहेर काढून आपण समाजाच्या हिताच्या, समाज म्हणजे फक्त आपलेच 3 समाज नाही, मानव समाज, याच्या हितासाठी आपल्याला काही योगदान देता येईल का, ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मग कोण काय बोलतो, आपल्याला कोण हिणवतो का, ह्याचा विचार न करता हे करण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, जास्त वेळ घेत नाही. एका गावामध्ये स्पर्धा लागली होती उभी चढण चढण्याची. कशी टेकडी आहे, हिच्यावर चढू शकतो माणूस सहज, पण उभा कडा असला तर चढता येईल का? त्याची स्पर्धा लागली. स्पर्धेच्या दिवशी सगळा गाव बघायला गेला. गावाने बघितलं तर उभा कडा आहे, एवढे स्पर्धक आहेत. ते चढायला सुरुवात करण्याच्या आधीच पडाल मराल, पडाल मराल, नको चढू, जाऊ दे, सोडून द्या, असं सुरू झालं. पण आता भाग घेतले म्हणून प्रयत्न केला. अर्धे पहिल्याच फेरीत गळले, काही थोडेसे वर गेले, ते पडले. शेवटी दोघे जण सतत प्रयत्न करत होते आणि इकडनं लोकांचं ओरडणं सुरूच आहे, अरे बाबांनो सोडा, पडाल तुम्ही, डोक्याला लागेल, उगीच मराल. एकाने दिली शर्यत सोडून. एक होता तो प्रचंड प्रयत्न त्यांनी केले आणि तो त्या कड्यावर चढला, पूर्ण केली शर्यत. कड्यावरून उतरला. त्याचं स्वागत करताना लोक त्याला सांगत होते, अरे एवढे आम्ही ओरडत होतो, बाबा नको चढू, परशील, लागलं तर मरशील, तू काय ऐकलं नाही? तुझ्या यशाचं रहस्य काय, तू कसा काय चढला? त्याच्या बाजूला त्याचा मित्र होता. तो बोलतो त्याला काय विचारता, मला विचारा. तो बोलतो काय सांग.
त्याला ऐकायलाच येत नाही बोलतो. असं करता येईल का आपल्याला? चांगल्या कामाच्यासाठी कोण काय बोलतो हे ऐकत बघण्यापेक्षा कानावर हात ठेवायचे आणि पुढे चालायचं. गेलं पाहिजे ना. नाही का सतत शर्यत लावायची, ससा कासव. आज अर्जुन म्हात्रे पुढे, उद्या विश्वनाथ भोईर पुढे, परवा प्रेमनाथ म्हात्रेच्या, परवा बासरे, मग इकडे कोळी समाज आहे ना. ससा कासवाची शर्यत माहित आहे का? हा, सांगू पुढची गोष्ट आहे का? ऐका, मनस्थिती आहे का ऐकण्याची? नाही. ससा कासवाच्या पुढची शर्यत आहे. आता ससा हरला ना, चपळ आहे ना तो. त्यांनी कासवाला आव्हान दिलं की परत एकदा स्पर्धा घ्यायची. आणि सशाने ठरवलं आता मी झोपणार नाही. आता झोपला नाही तर ऐकेल का ससा कासवाला? शर्यतीची तारीख ठरली, शर्यत सुरू झाली, सशाने जिंकली. पण ह्या प्राण्यांचा पण स्वभाव आपल्या माणसांसारखाच झालाय ना. हरल्यावर ससा तरी गप कसा बसेल? ससा बोलतो परत एकदा शर्यत आपली घे. कासव बोलतो किती वेळा घे, मी आता झोपणार नाही, त्याच्यामुळे मीच जिंकणार. ससा एक त्याला अट ठेवतो की शर्यतीचा रूट आहे तो मी ठरवणार. सशाला गर्व असतो ना, त्याला असं वाटतं की मी झोपायचं नाही ठरवलंय ना, मग रूट काही ठरवू दे, काय फरक पडतो. रूट ठरवला कासवानी, शर्यत सुरू झाली. ससा लागला पळायला, गेला नजरेच्या आड कासवाच्या, आणि जो रूट ठरवला त्या रूटच्या नदीचं पात्र होतं मध्ये. सशाला पोहता येत नाही, जाऊन थांबला नदीच्या किनाऱ्यावर. पाठीमागे कासव हळूहळू हळूहळू आला, सशाकडे बघत बघत नदी पार केली. पुन्हा शर्यत कासवानी जिंकली. मग आता किती दिवस असं करायचं? एकदा ससा, एकदा कासव, एकदा ससा, एकदा कासव. बदलणार की नाही आपण? हे कासव असं समजा आपणच सगळे समाज बांधव आहोत. ते काय केलं पाहिजे? तिथं सरळ रस्ता आहे, तिथं सशाने कासवाला पाठीवर घेऊन पळायचं. आणि जिथं नदी येईल तिथे कासवानी सशाला पाठीवर घ्यायचं आणि नदी पार करायची. असं तुम्ही उभं केल्याशिवाय या समाजाला तुम्हाला दिव्य स्थानावर पोहोचवणं हे कठीण आहे. म्हणून आजपासून संकल्प करा, माझं कोणाशी वागणं असेल माझ्या घरी, जेव्हा समाजाचा विषय येईल त्यावेळेला हम सब एक आहे. अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून आपल्याला भविष्यात काम करावं लागेल. आता मी इथूनही विश्वनाथ भोईरांना फोन लावला तर बोलतो मी एक सत्कार ठेवतो तुमचा. आता हे सुरूच होणार. असं न करता त्यांना ठेवायचं असेल, आनंद आहे, पण त्या सत्कारात हे पण सगळे असले तर तो परमोच्च आनंद असेल. नाही तर त्यांनी ठेवायचा, मग तुम्ही नाही, तुम्ही ठेवायचा, ते नाही, पुन्हा एक काम सुरू झालं, उद्घाटनाला पण तेच. तर असं काही न करता ससा आणि कासव व्हा आणि पुढे पळण्याचा संकल्प करा. या आगरी कोळी कुणबी सांस्कृतिक भवनासाठी वारकरी भवनही आपल्याला वेगळं बनवायचं आहे. याला 7 कोटी रुपये आपण निधी मंजूर केला आहे. खासदार फंडातनं ही निधी दिलेला आहे. वेगळ्या प्रकारचा विकास एक कल्याण पश्चिमचं होणं गरजेचं आहे. काही लोक याच्यामध्ये मार्गदर्शन करणारे असतात, खूप चांगलं मार्गदर्शन करतात. मला एक सूचना केली होती की आपलं सुभाष मैदान, आपल्याकडे तसं इनडोअर आउटडोअर खेळासाठी काही व्यवस्थाच नाही आहे. म्हणून केंद्र सरकारच्या खेलो इंडिया ह्या संकल्पनेतून त्या ठिकाणी हॉकीचं मैदान, इनडोअर आपलं कॅरम असेल, टेबल टेनिस असेल, बॅडमिंटन असेल, टेनिस असेल, बुद्धिबळ असेल, अशा वेगवेगळ्या खेळांसाठी 10 कोटी रुपयाचा आपण निधी केंद्र सरकारकडे मागितला होता. त्याच्यापैकी 7.5 कोटी रुपये हे राज्य सरकारकडे वर्ग झाले, ते महापालिकेकडे येतील. त्याचंही DPR बनवण्याचं काम सुरू आहे. 3 कोटी रुपये त्याला अजून आपण निधी वर्ग करणार आहोत.
10 कोटी रुपये एकूण निधी त्या ठिकाणी आपल्या तरुणांना, युवा सहकार्यांना या सगळ्या खेळासाठी आपल्याला मंजूर करता येतील. एक वेगळा विकास कल्याण पश्चिमचा आपल्याला निश्चितपणाने त्या निमित्ताने करता येईल. मला एक आधारवाडीकर ग्रामस्थांचं पत्र मिळालं. मला वाटतं चंद्रकांत ठाणकरनी तोच उल्लेख केला आहे काय मला माहीत नाही. तिथेही तलाव, गणेश घाट आणि उर्वरित खुली जागा आहे. ती 6 गुंठे जागा आहे. एकदा आगरी कोळी कुणबी भवन झाला की दुसरं मिळणार नाही. म्हणून याला आपण वेगळ्या प्रकारचं काहीतरी समाजगृह असं नाव देऊन आपल्याला काही करता येते का, या बाबतीत मी निश्चितपणाने प्रयत्न करीन. जागा काय आरक्षण आहे, काय नाही, कशासाठी घेतलेली मला माहीत नाही. त्यामुळे मी अधिकारवाणीने त्याच्यावर काही बोलणार नाही. पण निश्चितपणाने सहकाऱ्यांशी चर्चा करून हा विषयही निकाली काढण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करीन. अशा प्रकारची शाश्वती आपल्याला या निमित्ताने देतो. खरं तर उल्लेख गणपत शेट्टी पुसटचा केला दिबा पाटलांचा नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा. हे 2015ला माझ्याकडे एक पत्र आलं जेव्हा मी लोकसभेत मागणी केली की नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं. उरणच्या एका वकिलांनी पत्र मला पाठवलं. त्याने असं सांगितलं की विमानतळाला नाव द्यायला तुम्हाला दुसरा कोणी माणूसच सापडला नाही. हे पुन्हा ससा आणि कासव. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण हे करत राहिलो आणि फार मोठं योगदान याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचंही आहे. आणि सगळ्यात मोठं योगदान कोणाचं असेल तर ते भूमिपुत्रांचं आहे. सगळे भूमिपुत्र, आगरी, कोळी, कुणबी, तेळी, माळी, साळी, वराडी, मराठा, हे सगळे लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले आंदोलनामध्ये. आणि त्या आंदोलनाचं यश म्हणून आता दिबा पाटलांचं नाव 100% विमानतळाला लागणार आहे. प्रधानमंत्री कार्यालयात राज्य सरकारकडून फाईल गेलेली आहे. मी परवा ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत विमानतळाच्या कामाची पाहणीही केली. त्यांनी काही सूचना दिल्या, त्याच्याप्रमाणे बदल करायला सांगितलेत. लवकरच त्यांनाही पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं की लवकरच ही प्रक्रिया सगळी पूर्ण झाली की मला त्याच्यावर बोलता येईल, अशा प्रकारचं उत्तर त्यांनी दिलं. याचा अर्थ असा आहे की आपण संघर्ष केला एकत्र येऊन, आपण काही करून घेऊ शकतो. पण मला असं आपल्याला सुचवायचं आहे की आपण एवढे ताकदवर आहोत की आपला इतका दबदबा झाला पाहिजे की काहीही भूमिपुत्रांसाठी मागायचं असेल